अध्याय पहिला. श्री गणेशाय नम, श्री सरस्वते नम, श्री गुरुभ्यो नम, श्री कुलदेवताय नम, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नम. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती दिद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमत्सदिलक्षम एकनित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुत नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पदनेत्र सुहासे वदन कथाटोपीचे मला दंडक मंडल उधर कटयाकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेष शयन अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभू नमोतया त्या महाविष्णूचा अवतार जगवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण विघ्नहरपणे हो हे जिचा वरद प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाताती ब्रह्मासुता नमी येली जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितल तेसीसी श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांचे या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमल दत्तात्रय नमी येला धर्म संस्थापना कारणे योगायोगी अवतार घेणे नाना विविध वेश नटने जगतपरीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचारस प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्म कोळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नाना विविध भक्त मनोरथ पुरविले त्याची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडून आपुल्या विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुझे एक स्वामी नाता माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे एकूण या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते करोनी आता नमो साधू वृंद ज्यासी नाही भेदाभेद ते सात्वमुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महान यांनी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्याच्या चरणी नमना माझे साष्टांग कवी कुल मुकुटावंतस नमिले कवी कलिदास त्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून न्यातेही डोलविती मान त्यांचे चरण नमी येले ईश्वर चरणी जडले चित्त असे तुकाराम मालिक भक्त ग्रंथारंभी तया नमित व्रत प्रसाद कारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करून आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महान याने आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पाहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेला समुद्र असा त्या महादुतीने पाही अमूल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मानस सुज्ञाही अन्मान काही न करावा इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आदरे भक्त परीस होतो प्रथम अध्याय गोड हा इथे श्री स्वामीचरित्र सारामृते मंगलाचरम नाम प्रथम अध्याय गोड हा श्री शंकरार्पण मस्तु श्री पादश्री वल्लभार्पण मस्तु अध्याय दुसरा श्री गणेशाय नम कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती देशीची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोटा मादारी राचाप्पे मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा पातला त्याच्या दिवशी साचा आदर तयाचा केला की त्या सजवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांशी बैसोनी दोहेवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे त्याचे उभयतांशी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेशे समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटका पावन नाना तीर्थे हिंदोन हरिद्वारा परती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र एसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहज गती पातळ गोदा तटका प्रति जिबेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो घेऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वइच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपुरा पाहिले आम्ही सुंदर रमले आमूचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वइच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जहाले ते पासून या नगरात आनंदी आहो नांदत ऐसे आमूचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामीराजे यती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष ज्यांची न जाहाली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यती वर्य कंबरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी
इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोढा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्री रत्सु शुभवत्सु. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नम. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्याचे नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती मंगळवेडे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करिता आपा टोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धा मार्गावरील टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठोनी, बहुत वळजिले सेवकानी परीनाच मानले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले, ग्रामद्वारी बैसले येती राज स्व इच्छेने. तेथे एक अविंद होता तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्याचे ग्रहाप्रती, स्वामीचे जाणून ईश्वर मूर्ती चोळाप्पा करी आदर. योगायोगाधिक काही चोळाप्याने केले नाही, परी भक्त स्तव पाही स्वामी आले सदनाते. तयांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीते, तेव्हा चोळाप्याचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळाप्या करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असूनी कारभारी परमज्ञानी असती जे. चोळाप्याचे ग्रहाप्रती आले कोणी एक येती, लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत, की आपुल्या नगरात केती विख्यात पातले. वार्ता येसे ऐकूनी राव बोलला काय वाणी, गावात येथे येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही, आता जाऊनी लवलाही भेटू तया यतिवर्य. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता केली कानी, हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शन. राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेवली, सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खुन पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळवून गेली दुरी चरणी भक्ती जळती तै. सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदिले, षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पण मस्तु श्री रस्तु शुभ भवतु. इथे श्री स्वामीचरित्र सारामृते अक्कलकोट प्रवेश नगरे तृतीय अध्याय. अध्याय चौथा. श्री गणेशाय नम. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता, स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती, नृपराया दर्शन देती स्वइच्छेने राहती तयापुरी. चोळाप्याचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव, हे तयांचे सुत्कृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते. चोळाप्याची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चित्त आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने, व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीरभोगी कष्टले संसार तापे तप्त झाले, मायामय पसाऱ्याते फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती तेथे यतिराज पुरविती, दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदिक कुटील तया शास्त्रे केवळ, नास्तिकाप्रती तात्काळ योग्य शासन करीताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी, हसोनी म्हणती जनासी ढोंगीच्या या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी, साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसत असे. ऐसे तयाने निंदिले समर्थानी अंतरी जाणिले, जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी, तेही दोघे अविचारी होते बरोबर संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती, श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शना इच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात, समाज दाटायला बहुत एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊनी चरणांचे मंगल नाम गरजती वाचे, हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती कोणी आणोनिया देती, कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करीती, एक क्षण तटक्ष होती वैरभाव विसरोनी. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निजहस्ते समर्थ संन्याशापुढे लोटीती. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी, संन्याशापुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थाने त्या दिवशी स्पर्श न केला अन्न दकासी, सुले जाता अस्ताचळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयासी अन्नदक वर्ज असते. जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना, दंडावया कुस्तिकजना अवतरले यतिवर्य. येथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसत प्रेमळ भक्त चतुर्थ अध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पण मस्तु श्री रस्तु शुभ भवतु. अध्याय पाचवा. श्री गणेशाय नम. भवन कानन वैश्वनारा अज्ञान तमक छेदका भास्करा, पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु. अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राजा वास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता सांकडे, धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर.
तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगरापती म्हणती तयासी बडोद्या माझे त्या अवसरी मल्हार राव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला दिवाना आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणवणे कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलला झाला उत्तर नृपा लागी परी येसी आपुली जरी इच्छा येसी स्वामी ते आणावे वट पुरीसी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असू द्या ऐसे एकोणी उत्तर संतोषला तो नृपवर तेसी सभा ही समग्र आनंदित जाहली नृपती सह सकळ जणे त्यापरी तात्यांची सन्माने गौरवणी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाली चित्ती तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते अक्कलकोटीची नृपती स्वामी चरणी जयांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याती करती स्वामी सेवा ऐसे पाहुणी तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसे कैसे नेऊ आपण प्रयत्नार्थी परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवणे युक्ती थोर कार्य आपण साधावे करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाळ दाणे याचक धने तृप्त केले स्वामींचे या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवेकरी संस्तुत होते ऐसे करीती सर्वदा येशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढविली एक युक्ती एकांत गाठोनी चोळाप्याप्रती त्या जर लागी विनंती करीती बुद्धिवात सांगती त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याला बडो द्यासी मग मल्हार रावा आदरेसी इनाम देतील तुम्हा ते द्रव्येन सर्वेश चोळाप्याशी लागली आशा तयांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाळ चोळाप्याने कर जोडून विनंती केली मधुर वचनी कृपाळू होणी समर्थांनी बडोद्याप्रती चालावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे एकूण या वचन समर्थांनी हास्य करो नवतर चोळापा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा ऐकोत भाविक भक्त पंचम अध्याय गोड श्री रत्सु शुभ भवतु अध्याय 6 श्री गणेशाय नम धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडी लिहवीत तैसे हे स्वामीचरित्र स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायाच्या अंती चोळाप्या विनी स्वामी प्रति कृपा करोनी मजवरती बडोद्यासी चालावे भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी मल्हार रावाच्या मनी आम्हाविषयी भाव नसे म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगर आता आम्हा राहणे आवडे ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पहावा यज्ञ करून ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करीतया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्तासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयाची स्वामी कृपा परितयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या त्याला वेगळं चित्त काही उपाय सुचेना आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे कसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजना न्यावे पळून येतीसी असो कोणे एके दिवशी साधूनी योग्य समयासी मेहनत घालून स्वामीची तात्यासाहेब निघाले कडप्पा गावचा मार्ग धरला अर्धा मार्गी मेना आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेन्यातुनी उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी मग अपयशा ते घेऊन बडोद्यासे आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय परी मल्हार राव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रासी विचारिती कोण जाते स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपक कार्याची धरून हावा आपण पुढे जाहला तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंत पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणून सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडाचे पाणी लटालटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथे कार्यसी सोडून साहेब विषय प्रयोग केला मल्हार रावाची आळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती झाली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा भक्त परिसतो षष्ठ अध्याय गोड हा इथे श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठ अध्याय समाप्त शुभ भवतु अध्याय 7 श्री गणेशाय नम जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणवणी यती परब्रह्म वेदांत आवडे तयाशी श्रवण करीती दिवस निशी हिरळी कराधिक शास्त्रांशी वेतने देऊनी ठेविले
त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. त्याचे आणावे अक्कलकोटी हेपू उपजला नृपापोटी. बहुत क्रोणी खटपटी बुवासी शेवटी आणिले. रात्रंदिन नृप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी. पहावया येतीचे दक्षिण ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी. ब्रह्मपदतकार काय केल्याने होय निर्धार. ऐसे एकोणी सत्वरस येतिराज हसले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती. पाहुणे अशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेड्या संन्यासी भ्रळ पाडली लोकासी. लागले व्यर्थ भक्तीचे याने ढोंग माजविले. तेथुनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्यो तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोनी ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण तेही निद्रस्त जाहले. निद्रा लागली बुवासी लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी रुचिक एकाएकी चढले असंख्य. त्यात महाविचारी एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबोने उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारसी जागृतता आली तयासी. त्यांनी धरोनी बुवासी सावध केले त्यावेळी. माग स्वप्नीचा वृत्तांत त्याची सांगती समस्त. म्हणती त्यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामी पासी. पुसता मागित प्रश्नाशी खदाखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपदतकार. होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी वृचकासे काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भय मानतोसी मग ब्रह्मपद जाणती कैसे. ब्रह्मपदतकार होणे हे नवे सोपे बोलणे. त्यासी लागे कष्ट करणे फुकट हाता नसेची. बुवा प्रति पलटली गुण धरले तात्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूने भरले नयन कंठ झाला सदतीत. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध. सदा परिसत भाविक भक्त सप्तम अध्याय गोढा.